नमस्कार मंडळी, मी विनोद कायंते. तुम्ही बघत आहात शेतकरी यूट्यूब चॅनलवर. जर तुम्ही नवीन असाल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा. आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे. तरी सर्व व्ह्यूअरला माझं एकच म्हणणं आहे, जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करून जाण्यास विसरू नका और सोबतच बेल आयकन दाबण्यास ही विसरू नका. चला तर मग आपला टॉपिक सुरू करतोय. तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे आपला की जी आता सोयाबीन काढणं चालू होणार आहे. जे आपल्याला सोयाबीन आता काढायला आपण जे चालू करतो, त्याच्या सोयाबीनच्या पिरियडमध्ये खूप वेळा बघा असा पाऊस येतो. तर तुम्ही जर सोयाबीन आता सध्या काढणं चालू केली असेल तर कृपया स्वतःच्या जोखमीवर व याच्यावर काढून घ्या, का जेणेकरून आपलं स्वतःचं नुकसान नाही झालं पाहिजे. कारण हे जे पीक असतं, हे जे आपलं पीक असतं हे नगदी पीक असतं, म्हणजे काढलं की लगेच पैसा यायचा. पण जर आपण याची थोडी जरी हलगर्जीपणा केला, लवकर जर काढलं, हिरवं काढलं किंवा काही काढलं, जर दाण्यांना बुरशी आली तर याच्यापासून नक्कीच आपल्याला घाटा तोटा होऊ शकतो. त्याच्यामुळं माझं एकच सांगणं आहे, स्वतःच्या जोखमीवर काढा. जर तुमच्या इकडे पाऊस कमी असेल तर काढा, किंवा पंजाब राव डक यांच्या हवामान खात्यानुसार तुम्ही सोयाबीन काढणी चालू करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या राज्यामध्ये, ज्या जिल्ह्यामध्ये सध्या पाऊस कमी आहे, त्यांनी सोयाबीन काढल्या लगेच पुढील पिकअप लागवड करून घ्यावा. कारण की जर वल उठली तर मग तुम्हाला पेरण्यास रान भेटत नाही. काही जणांना असंच होतं. कारण आमचा जो डोंगराळ भाग आहे, त्या डोंगराळ भागामध्ये जर आम्ही सोयाबीन काढल्यावर पेरलं नाही तर लगेच आमच्या शेतामध्ये कोरड पडते व ती जमीन पेरण्याच्या लायकीची राहत नाही. त्यामुळे आधी आम्ही सोयाबीन काढल्या शेतामध्ये पाळी किंवा रोटर मारतो व पेरून घेतो. पेरणी झाल्यानंतर परत मग त्याच्यावर पेरणी झाली की मग नंतर आम्ही हार्वेस्टर लावतो सोयाबीन काढण्यासाठी. जर तुमच्या इकडे आलं हे असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा. तुम्ही कशी पद्धत राबवता ते आम्हाला सांगा. आता आणि पुन्हा हे झाल्यानंतर, हे पिकं निघल्यानंतर सोयाबीन जे असन, काही जे असन, सोयाबीन निघाल्यानंतर तुम्ही कोणकोणती पिकं घेता याची माहिती आम्हाला द्या, जेणेकरून आम्ही पण सुद्धा ते पिकाची उत्पन्न घेऊ शकेल. चला तर आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम, जय श्रीराम, जय भगवान.